तर आज जे आहे आपण बनवणार आहोत ती म्हणजे कांद्याच्या पातीची भाजी। तर सर्वात आधी जे आहे आपण घेतलेला आहे तेल, त्यानंतर आपण यात टाकणार आहोत ते म्हणजे मोहरी। मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की त्यात आपण टाकूया हिरवी मिरची, लसूण, त्यानंतर ज्या कांद्याच्या पातेलाच कांदे होते तेच आपण उभे चिरून यामध्ये टाकलेले आहेत। ते व्यवस्थित असे परतून घेऊयात। थोडेसे भाजले गेले की त्यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे कांद्याची पात। कांद्याची पात जी आहे व्यवस्थित टाकून घेऊया सर्व त्यामध्ये। ती व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे आपण। त्यानंतर आपण यात टाकणार आहोत हळद, मीठ। ती व्यवस्थित परतून घेऊयात। त्यानंतर आपण जे आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चिरलेली आणि ह्याच्यामध्ये टाकलेले आहे त्यामध्ये 1 चम्मच बेसन। बेसनने खूप चांगली टेस्ट येते। तर ह्याला जे आहे आपण परतून घेऊयात व्यवस्थित। मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय केले, खरंच खूप छान झाली होती। तर ह्याला जे आहे थोडं बेसन जे आहे व्यवस्थितच शिजायला ठेवूया। मी आवर्जून सांगेन तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की करून बघा। तर इथे जे आहे आपली भाजी तयार आहे। तर ही भाजी जी आहे मी भाकरीसोबत खाणार आहे। खरंच मी पहिल्यांदा ह्या प्रकारे बनवली होती भाजी, म्हणजे बेसन टाकून। खरंच खूप छान झाली होती। कोणाकोणाकडे अशा प्रकारे बेसन टाकून भाजी बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा।